कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पुढचे 2 ते 3 दिवस पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। त्यानुसार कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय, तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी एक चिंतेचे वातावरण बनलेले आहे। पावसाबद्दल सर्वात मोठी धक्का देणारी बातमी आता समोर आलेली आहे। पुढील 3 तासांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस पडणार असल्याची मोठी माहिती समोर आलेली आहे। आज राज्यातील 18 जिल्हे या ठिकाणी आता मोठे पुराचे असणार आहेत। या ठिकाणी आता नागरिकांची सावधगिरी बाळगण्याचं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे। नदी नाले ओढे तुडुंब आज भरून वाहणार आहेत। 6 जिल्ह्यांचा हवामान खात्याकडून रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे। पुढील 3 तासाच्या आतमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मुंबईकडून खूप मोठा जोरदार पाऊस आणि या जोरदार पावसामध्ये मोठे 100 ते 150 प्रति तास किलोमीटर वेगाचे वारे यामध्ये वाचल्याची मोठी सावधगिरी बाळगण्याची सूचना हवामान खात्याकडून या ठिकाणी आता देण्यात आलेली आहे। यामध्ये खूप मोठा वारा असल्याने सर्वच नागरिकांमध्ये आणि शेती पिकांसाठी मोठा धोका असल्याचे देखील या ठिकाणी सांगण्यात आले। बंगालच्या उपसागरामध्ये एक अतिशय कमी दाबाचा ठिकाणी क्षेत्र निर्माण झाले आणि हे क्षेत्र इतकं भयानक आहे ज्यामुळे राज्यातील 18 जिल्ह्यांना धोक्याचा इशारा वर्तवण्यात आलाय। पुढील 3 तासाच्या आतमध्ये वादळी वाऱ्यासह ढगफुटी सदृश पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे। आपल्या राज्याच्या इतिहासामध्ये आतापर्यंत इतका मोठा पाऊस कधीच झाला नव्हता। इतका मोठा पाऊस पुढील 3 तासाच्या आतमध्ये या ठिकाणी 18 जिल्ह्यांमध्ये जोरदार कोसळणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे हवामान विभागाने एक अतिशय अर्जंट तातडीचे आदेश खास शेतकऱ्यांसाठी आणि राज्यातील 18 जिल्ह्यातील जनतेसाठी काढलेला आहे। आता हा आदेश आता त्या ठिकाणी 18 जिल्ह्यातील नागरिकांनी आणि विशेष शेतकऱ्यांनी पाळावं लागणार आहे, कारण यामध्ये मुसळधार पाऊस त्या ठिकाणी पाऊस पडणार असल्याचे सांगितले। काही जिल्ह्यांना रेड अलर्ट देखील जाहीर करण्यात आले आहे। तुमचा जर जिल्हा या 18 जिल्ह्यांमध्ये असेल तर तुम्हाला 18 जिल्ह्यांमधील त्या ठिकाणी महत्त्वाचे 6 जिल्हे असे सांगितले, ज्यामध्ये आता भयानक असा रेड अलर्ट या 6 जिल्ह्यांना या ठिकाणी आता लागू केलेला आहे। तर उर्वरित जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आला आहे। संपूर्ण राज्यामध्ये सावधगिरी बाळगण्याची सूचना हवामान खात्याकडून देण्यात आलेली आहे, कारण हा जो कमी दाबाचा पट्टा आहे तर तो अरबी समुद्राकडे मध्ये आहे, उपसागरामध्ये आहे, तो खूप मोठ्या प्रमाणावर सक्रिय झालेला आहे। तर तो अरबी समुद्रामध्ये आणि जो बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झाला आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर सक्रिय होताना या ठिकाणी आता पाहायला मिळत आहे। आता महाराष्ट्राच्या दिशेने आता याचा प्रवास जो आहे तर तो वेगाने वाढल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे प्रचंड वादळी वारे यामध्ये निर्माण झाला आहे। जवळपास 100 ते 150 किलोमीटर प्रति तास वेगाने यामध्ये वारं वाहत असल्याची यामध्ये ढगफुटी होण्याची शक्यता आहे। तसेच शेती पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। त्यामुळे कोणत्या 18 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी ढगफुटी होणार आहे, मुसळधार पाऊस पडणार आहे, या ठिकाणी आता लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा, जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुमची शेती त्या ठिकाणी आता शेतामध्ये पिके व्यवस्थित असेल तर यामध्ये मोठा धोका असल्याचे देखील हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आले। आता या 18 जिल्ह्यांमध्ये 6 जिल्ह्यांना आता त्या ठिकाणी वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसणार असल्याचे सांगितले। हा आता 6 जिल्ह्यांमध्ये जे शेतकरी असतील तर त्यांना शेती पिकांची काळजी घ्यायला सांगितले, कारण यामध्ये शेतीचं भयंकर असं नुकसान होण्याची वाढदार शक्यता वर्तवण्यात आल्याचं प्रशासनाला सज्ज राहण्याचा आदेश सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आले आहेत। आता बघा, या ठिकाणी कोणकोणते जिल्हे आहेत जिथे सर्वाधिक पाऊस आता या ठिकाणी पुढील 3 दिवसाचा असणार आहे, जिथे आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, आणि कोणते असे जिल्हे आहेत जिथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर काही जिल्ह्यांमध्ये कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पडण्याची शक्यता आहे या ठिकाणी आता वर्तवण्यात आली आहे। काही जिल्ह्यांमध्ये इतका भयंकर पाऊस की त्या ठिकाणी ढगफुटी होऊन पुढील 2 ते 3 दिवस या ठिकाणी अत्यंत नद्यांचा पूर येण्याची शक्यता आहे, रस्त्यावर पाणी साचण्याची शक्यता आहे। हवामान खात्याकडून आता एक यादी जाहीर केली आहे, तर यादी सर्वांनी बघायचं आहे, कारण आपल्या राज्यातील 18 जिल्ह्यांपैकी 6 जिल्हे जे आहेत तर त्या ठिकाणी रेड अलर्ट भयंकर मोठा हवामान खात्याकडून दिलेला आहे। त्यामुळे तुमचा जर जिल्हा या ठिकाणी 6 भयंकर रेड अलर्ट दिलेल्या या जिल्ह्यांच्या यादीमध्ये आला तर तुम्हाला विशेष काळजी घ्यायला सांगितले आहे। सगळ्यात मोठा धोका शेती पिकांना असल्याचं देखील यामध्ये आता सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे सावध राहायला
तुम्हाला सांगितले आहे. यामध्ये आपण आता जाणून घेणार आहोत की कोणते ते 6 जिल्हे आहेत जिथे भयंकर रेड अलर्ट दिलाय, ज्या ठिकाणी 100 ते 150 किलोमीटर प्रति तास वेगाचे वारे होणार असल्याचे सांगितले. त्यामुळे तुमच्या शेती पिकांचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही कोणतेही पीक पेरलं असेल तर तुमचा जिल्हा या 6 भयंकर रेड अलर्ट दिलेल्या हवामान खात्याने रेड अलर्ट दिलाय. यामध्ये वादळी वारे होणार आहे. त्यामुळे यामध्ये बाजरी पीक असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, मटकी असेल, तूर असेल, हळद असेल, या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. ही पिके जमिनीवर त्या ठिकाणी झोपण्याची शक्यता आहे, कारण यामध्ये वादळी वारा, त्या ठिकाणी ढगफुटी, सदृश्य पाऊस दोन्ही असल्याने त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी काळजीच त्या ठिकाणी सूचना देण्यात आली आहे. कोणकोणते जिल्हे कशामध्ये येत आहेत, जिथे पाऊस जिल्ह्यामध्ये कशा स्वरूपाचा पडणार आहे, यासाठी तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे. कारण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला इथून पुढे आज, उद्या, परवा जे आता 6 भयंकर रेड अलर्ट देणारे जिल्हे आहे तर यामध्ये असणार आहेत, ज्यामध्ये खूप भयंकर मोठा पाऊस पडून शेती पिकाचं नुकसान होणार असल्याचे सांगितले. त्यामुळे हवामान खात्याकडून या जिल्ह्यांचा आता सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी आता देण्यात आलेली आहे. आता बघा, सर्वांनी लक्ष देऊन तुम्ही बघायचं आहे. तर बघा, प्रत्येक शेतकऱ्याला माहिती होतं की मे महिन्यामध्ये आता तुम्ही आठवून बघा, त्या ठिकाणी सर्वात मोठा अवकाळी पाऊस झाला, जो 101 वर्षामध्ये 100 वर्षामध्ये कधीच पाऊस पडलेला नव्हता. त्यावेळी काय झालं होतं की त्या ठिकाणी ऊन सर्व काय असेल ते समुद्राचं पृष्ठभाग हे तापमान सरासरीपेक्षा त्या ठिकाणी वाढलं होतं, कारण अवकाळी पाऊस एवढा मोठा कधी झाला नव्हता, तर तो त्या ठिकाणी मे महिन्यामध्ये झाला होता. त्यामुळे समुद्रावर पृष्ठभाग जे असतं तर ते वाढलं होतं, त्या ठिकाणी तापलं होतं. त्यामुळे सरासरीपेक्षा जास्त आता बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. त्यामुळे समुद्राचं पाणी अक्षरशः त्यावेळी उकळत होतं. इतकं तापमान कधीसुद्धा मे महिन्यामध्ये वाढलं नव्हतं. त्यामुळे हवामान तंत्रज्ञानाच्या मते समुद्राच्या पृष्ठभागावरील वाढलेलं तापमान कोणत्याही मोठ्या चक्रीवादळापेक्षा किंवा कमी दाबाच्या क्षेत्रापेक्षा लागणारे इंधन जितकं जास्त तापमान लागत नव्हतं. त्याप्रमाणेच आता त्या ठिकाणी कालपासून मोठ्या पावसाला सुरुवात झाली आहे. तुम्हाला या ठिकाणी 6 जिल्ह्यांना भयंकर असा रेड अलर्ट हवामान खात्याकडून जाहीर केला आहे. म्हणजेच पुढील 3 तासामध्ये या 6 जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस येतोय. आता 18 जिल्ह्यांना या ठिकाणी मोठा धोका असल्याचं सांगितलं आहे. तुमचा जिल्हा पहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण या ठिकाणी 100 ते 150 किलोमीटर प्रति तास वेगाचे वारे वाहणार आहे असं सांगितलंय. यामध्ये ढगफुटी सुद्धा या ठिकाणी पाऊस कोसळणार असल्याचं सांगितले. कोणते ते जिल्हे आहेत जिथे पाऊस पूर्णपणे गैरहजर देखील असणार आहे, कारण काही जिल्ह्यामध्ये इतका मोठा पाऊस पडणार आहे की त्या ठिकाणी आता नागरिकांना घरं राबायचं पडण्याचं मुश्किल होणार असणार आहे असं सांगितलं आहे. त्यामुळे त्या ठिकाणी पहिल्या अनेकांच्या लक्षात आले असेल की मान्सून पाऊस थोडा त्या ठिकाणी कमजोर सुरुवात झाली होती, परंतु आता कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात आणि त्या ठिकाणी अरबी समुद्रात त्या ठिकाणी निर्माण झाल्यामुळे आता मोठ्या पावसाला सुरुवात झाली आहे. बघा, तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे की बंगालच्या उपसागरात ज्या ऊर्जेचं एक महाभयंकर रूप धारण केल्याचं पाहायला मिळतं. सध्याला हे कमी दाबाचं क्षेत्र आता एक सुपर सिस्टीममध्ये बदलताना दिसते, जे हळूहळू निश्चित जमिनीचे दिशेने सरकत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सुपर सिस्टीमच्या महाराष्ट्रातील कोणत्या भागांनी सर्वाधिक फटका बसणार आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. आता बघा, ढगफुटीसारखा पाऊस त्या ठिकाणी कोसळणार आहे. त्या ठिकाणी 100 ते 150 किलोमीटर प्रति तासाचे वेगाने वारे तुम्हाला पाहायला मिळतील. मोठमोठी झाडे तुम्हाला मुळासकट उन्मळून पडलेली दिसतील. विजेचे खांब तुम्हाला त्या ठिकाणी वाकलेले दिसतील. वीज पुरवठा या 18 जिल्ह्यांमध्ये 6 जिल्ह्यांमध्ये तुम्हाला खंडित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 18 जिल्हे कोणकोणते आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 6 जिल्हे कोणते आहेत जिथे रेड अलर्ट जाहीर केलेला आहे. तुम्ही लवकर बघायचं आहे. बघा, आता विशेषतः शेतकरी असाल तर शेतामध्ये बाजरी पीक केलं असेल, सोयाबीन केलं असेल, कापूस केला असेल, हळद केले असेल तर या पिकांना मोठा धोका असल्याचं सांगितले. तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये झाडे उन्मळून पडतील, शेती पिकांचं नुकसान होईल. तसेच तुमच्या घरांची छप्पर जर पत्र्याचं असेल तर ते त्या ठिकाणी उडण्याची शक्यता आहे. मोठमोठी हानी होऊ शकते. त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाईट जाऊ शकते, त्यामुळे मोबाईल चार्जिंग करून घ्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आभाळातून पाऊस त्या ठिकाणी कमी मिनिटातच तुमच्या त्या ठिकाणी जमिनीवर कोसळणार आहे. यालाच ढगफुटी सदृश पाऊस पडतात. म्हणजेच
त्या ठिकाणी दिवसभरामध्ये म्हणजे 4 ते 5 तासामध्ये जेवढा पाऊस पडतो तेवढा अगदी 10 मिनिटांमध्ये पडत असतो. यालाच ढगफुटी सदृश पाऊस म्हणतात. हा जो पाऊस आहे तर तो पुढील 3 तासाच्या आतमध्ये या 6 जिल्ह्यांमध्ये मोठा धोका असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्या ठिकाणी रस्त्यावर तुम्हाला पाणी साचल्याचं पाहायला मिळणार आहे. जर तुमच्या गावाला त्या ठिकाणी नदी असेल तर नदीत पूर येण्याची शक्यता आहे. रस्त्यावर कमरेइतकं पाणी त्या ठिकाणी पाणी साचू शकतं. सर्वात मोठा धोका त्या ठिकाणी दरड कोसळण्याचं सांगितलं आहे. विशिष्ट घाट परिसर आणि डोंगराळ भागामध्ये दरड कोसळून अपघात होऊ शकतात. अशी भयानक परिस्थिती पुढे सांगणार आहे. त्या 7 जिल्ह्यांमध्ये होऊ शकते असं सांगितले. आता बघा 3 तासानंतर भयानक असा रेड अलर्ट या ठिकाणी दिलेला आहे. जिल्ह्यांसाठी धोक्याची सर्वोच्च पातळी या ठिकाणी गाठल्याचं पाहायला मिळते. पुन्हा एकदा लक्षात घ्या, आपल्याला जाणून घ्यायचे आहे की 6 जिल्हे कसे कोणते आहेत जिथे प्रचंड मोठा रेड अलर्ट हवामान खात्याने दिला आहे. तर कोणते 6 जिल्हे आहेत जिथे पाऊस नाही आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपण काय काळजी घेतली पाहिजे? बघा, महाराष्ट्रामध्ये 3 टप्पे पडलेत कारण हवामान खात्याने एक वेगळीच परिस्थिती त्या ठिकाणी आता पंजाब त्या ठिकाणी तुम्हाला सांगते. बघा, महत्त्वाचं म्हणजे आता बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र यामध्ये विशिष्ट परिस्थिती निर्माण झाल्यामुळे वेगळंच वातावरण निर्माण झाले. त्यामुळे परिस्थिती खूप भयानक बनलेली आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हवामान विभागाने इशारा दिलेल्या काळामध्ये तुम्ही अजिबात 2 ते 3 दिवस घराबाहेर अजिबात पडू नका. काम असेल तरच घराबाहेर पडा. तुम्हाला 2 अत्यावश्यक वस्तू जवळ ठेवायच्या आहेत. एक इमर्जन्सी किट, बॅटरीवर चालणारी टॉर्च तसेच मोबाईल चार्जिंग करून ठेवा, अन्यथा तुम्हाला मोठं नुकसान होऊ शकतं. कारण हवामान खात्याकडून आलेल्या नवीन अपडेट तुम्हाला मोबाईलवरच मिळत असतात. अफवावर विश्वास ठेवू नका असं सांगण्यात आले. आता त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे जर शेतामध्ये जर त्या ठिकाणी तुम्ही जनावरं गुरं असतील, सुरक्षित ठिकाणी तुम्हाला बांधायला सांगितलं आहे. त्यामुळे तुमच्यामध्ये तोच प्रश्न जिल्हे आहेत जिथे भयंकर असा रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे. आता तुम्हाला ते 6 जिल्हे सांगण्यास सुरुवात करत आहे. पहा, लक्ष देऊन बघा. आता या ठिकाणी आता तुमच्या साईटला त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं शेती असेल तरी 6 जिल्ह्यांना मोठा धोका असल्याचं सांगितले. तर त्या 6 जिल्ह्यांची यादी तुम्हाला या ठिकाणी सांगण्यास सुरुवात करत आहे. बघा, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता 100 ते 150 किलोमीटर प्रति तास वेगाचे वारे होण्याची शक्यता आहे. आता यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये घाटमाथा परिसर इथे दरड कोसळण्याची शक्यता वर्तवलेली असणार आहे. अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर रायगड आहे. यामध्ये अलिबागसह संपूर्ण जिल्ह्याच्या वादळी वाऱ्याचा आणि समुद्राच्या उद्भवाचा मोठा धोका होऊ शकतो. 3 जिल्हे सांगितले आहे ज्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी, नद्यांना पूर येण्याची, दरड कोसळण्याची शक्यता वर्तवलेली आहे. 4 नंबरचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याची. त्या ठिकाणी किनारपट्टीचा जो भाग आहे तर तो यामध्ये मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या ठिकाणी मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिलाय. त्यानंतर कोल्हापूरमध्ये विशेषतः घाटमाथा परिसर, पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत या ठिकाणी वाढ होण्याची शक्यता आहे. स्थितीचा धोका या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. आता बघा, पुढचा जिल्हा आहे म्हणजे सातारा जिल्हा. विशेषतः या ठिकाणी आता बघा घाट परिसर, कोयना, महाबळेश्वर या परिस्थितीत अतिवृष्टीचा, दरडी कोसळण्याचा गंभीर इशारा आहे. बघा, रेड अलर्टचा 6 जिल्ह्यांना यादी पुन्हा एकदा सांगते ऐका. पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यामध्ये भयंकर परिस्थिती निर्माण होऊ शकते. आता कोणते जिल्हे आहेत त्या ज्या ठिकाणी आता ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आले तर त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, नाशिक, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली. यानंतर इथं आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या शेती पिकांची काळजी घ्यायची आहे. ज्या गरज असलेल्या तरच तुम्हाला घराबाहेरचं पडायचं आहे, अन्यथा मुसळधार पावसामध्ये तुम्ही त्या ठिकाणी बाहेर सुद्धा पडू नका असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे तुम्हाला पावसाबद्दल नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या SY हेल्प मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.